ते फार फेमस गीत झालं होतं त्यावेळेस. जुनं गाणं, चळवळीतलं गाणं आहे आणि खऱ्या अर्थाला कळू लागले. गोडी मधाची मला होती जोवरी, लाख लटकून होते मोहळा परी. अरे संपता अर्थ माझे पळू लागले, तेव्हा जीवन मला कळू लागले. गड किल्ल्यांचे वारसदार, कीर्तिमंत, गुणमंत, चित्यासारखे चपळ, सह्याद्रीचा डाण्या वाघ, आदिक्रांतीवीर राघोजी भांगरे. काळ कुणासाठी थांबत नाही, काळ कुणासाठी थांबत नाही, परंतु त्याच काळाच्या छाताडावर पाय घेऊन जन, जंगल, जमीन आणि यांसाठी पहिला उठाव करणारे बिरसा मुंडा. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल. मी स्वराज नितीन सुपे आज बिरसा मुंडा यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करत आहे. वय वर्ष फक्त 25, पण उऱ्यापुऱ्या 25 वर्षाच्या आयुष्यात जो असंख्यांचा भगवान झाला, धरती आबा, क्रांतीसूर्य अशा अनेक गौरवित नावावीरांना जो गौरवला गेला, पिढ्यानपिढ्यांचा तो जनक, पिढ्यानपिढ्या घडवणारा तो महानायक, तो जननायक भगवान बिरसा मुंडा, ज्यांच्याबद्दल आज मी माझे मनोगत व्यक्त करत आहे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम साकार झाला आहे, ते आपले पद्मावती रॉयलचे आदिवासी संस्कृती, कला व क्रीडा मंडळ, त्यांचे मी आभार व्यक्त करतो मला संधी दिल्याबद्दल. वय वर्ष फक्त 25, पण भारताच्या संसदेमध्ये ज्यांचं चित्र लावलं गेलं ते भगवान बिरसा मुंडा. वय फक्त 25, पण झारखंड, बिहार मधील जेव्हा झारखंड नावाचं नवीन राज्य ठरवण्यात आलं, तेव्हा त्या झारखंड नावाच्या राज्याचं निर्मिती दिवस हे भगवान बिरसा मुंडांचा जन्मदिवस ठरवण्यात आला. ज्या दिवशी 15 नोव्हेंबर 1865 रोजी बिरसा मुंडांचा जन्म झाला, त्याच 15 नोव्हेंबरला झारखंड या राज्याचा निर्मिती दिवस घडवला. बिरसा मुंडा मुळात चालाक, बुद्धिमान, त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या वडिलांना लहानपणीच कळाली होती. ते झारखंड मधील उलिहातू या गावात जन्मले होते. तिथं त्यांनी त्यांच्या मामाच्या गावाला जाऊन त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. बिरसा मुंडांच्या लक्षात आलं की जर पुढे वळायचंय तर आपल्याला शिक्षण महत्वाचं आहे, म्हणून त्यांनी पुढचं शिक्षण घेण्यासाठी सुरुवात करायचं ठरवलं.